भारतीय स्टेट बँकमध्ये जर आपलं बँक अकाउंट असेल तर खातेधारकांना 4 लाख रुपयाचा फायदा होणार। भारतीय स्टेट बँकने आपल्या खातेधारकांसाठी एकदम अत्यंत चांगली योजना आणलेली आहे। ही योजना प्रत्येक व्यक्तीला मोठा फायदा करून देणारी आहे। जर आपलंही खातं भारतीय स्टेट बँकमध्ये असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल आणि जर आपलं खातं स्टेट बँकमध्ये नसेल तर आपण लवकरात लवकर या भारतीय स्टेट बँकमध्ये अकाउंट ओपन करून घ्यायचे। दिवाळीचा सण आता तोंडावरती आलाय। अशा वेळेस मोठे मोठे मॉल, मोठी मोठी दुकानं, कंपन्या असो किंवा बँका असो, ते आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी दिवाळी निमित्ताने नवीन नवीन योजना आणत असतात। आपलं खातं जर भारतीय स्टेट बँकमध्ये असेल तर आपल्याला 2 दिवसामध्ये 4 लाख रुपये इतके अमाउंट मिळणार। भारतीय स्टेट बँकेने नवीन योजना सुरू केली जे आपल्यामधील बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही। त्याबद्दल पेपरमध्ये, सोशल मीडियावरती देखील स्टेट बँकेची जाहिरात आली होती। जर आपलं खातं भारतीय स्टेट बँकमध्ये असेल तर आपल्याला 4 लाख रुपये मिळणार। भारतीय स्टेट बँकमध्ये ज्या लोकांची खाती आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल। खास करून ही योजना गोरगरिबांसाठी आणलेली आहे। या योजनेमधून आपल्याला 4 लाख रुपयाचा फायदा घेता येईल। आपण आता याबद्दल सविस्तर माहिती घेऊ। भारतीय स्टेट बँकमधून 4 लाख रुपयाची आपल्याला मदत मिळते, ती योजना नेमकं कोणती आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतं बँक अकाउंट बँकेमध्ये असणं गरजेचं आहे? यामध्ये सेव्हिंग अकाउंट असतं, करंट अकाउंट असतं, बिझनेस अकाउंट असतं। या योजनेसाठी कोणते खातेधारक पात्र ठरवण्यात येतील? यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागतील? अवघ्या 2 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी यासाठी काय करावे लागेल? आणि जर आपलं भारतीय स्टेट बँकमध्ये अकाउंटच नसेल आणि आपल्याला भारतीय स्टेट बँकेच्या या योजनेचा लाभ घ्यायचा तर आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया। भारतीय स्टेट बँक ही भारतामधील सर्वात मोठी बँक आहे। याच SBI बँकेमध्ये सर्वात जास्त खातेधारक आहेत। इतर बँकांपेक्षा ग्राहकांची संख्या भारतीय स्टेट बँकमध्ये सर्वात जास्त आहे। याशिवाय ही बँक सरकारच्या नियंत्रणाखाली चालते। भारतीय स्टेट बँकेचा अकाउंटचा वापर अनेक महिला वेगवेगळ्या कारणासाठी करतात। कोणी सरकारी योजनेच्या पैशांचा लाभ घेण्यासाठी या बँकेमध्ये अकाउंट उघडतात, तर कोणी शेतकऱ्यांचा पीक विमा असो किंवा नमोचा हप्ता असो तो मिळवण्यासाठी या बँकेमध्ये अकाउंट ओपन करतात। या बँकेमध्ये शेतकऱ्यांचे खाते आहेत, सरकारी नोकरदारांचे खाते आहेत, तसेच पेन्शनधारक ग्राहकांचे खाते आहेत। या सर्व खातेधारकांसाठी एकदम आनंदाची बातमी भारतीय स्टेट बँकने लागू केलेली आहे। त्यासाठी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जर ते विशेष खातं असेल किंवा तुम्ही तुमचं सेव्हिंग खातं त्या अकाउंटमध्ये बदललं तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। आता आपण जे सांगणार आहेत त्या योजनेच्या माध्यमातून कोणाला 4 लाख रुपये, कोणाला 2 लाख रुपये, तर कोणाला 10 लाख रुपये एवढी रक्कम देखील मिळू शकते। आपण जे कोणी व्हिडिओ पाहताय त्यांचं जर भारतीय स्टेट बँकमध्ये अकाउंट नसेल तर त्यांनी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण ज्यांचं खातं भारतीय स्टेट बँकमध्ये आहे म्हणजे SBI मध्ये आहे, हे खातं त्यांनी सेव्हिंग पैसे करण्यासाठी उघडलं असेल किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी उघडला असेल किंवा पेन्शन येण्यासाठी उघडला असेल, कोणत्याही कारणासाठी उघडला असेल तरी देखील तुम्हाला भारतीय स्टेट बँकच्या या योजनेचा लाभ कसा घेता येईल जेणेकरून लोकांना या योजनेच्या माध्यमातून 4 ते 5 लाख रुपयाचा फायदा घेता येईल। दिवाळी अवघी तोंडावरती आली, अशामध्येच बँका वेगवेगळ्या जाहिराती करत असतात जेणेकरून खातेधारक देखील खुश होतील आणि खातेधारकांना देखील त्याचा फायदा होईल। असंच काही भारतीय स्टेट बँकेने सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती आणि त्यामध्ये या योजनेबद्दल माहिती सांगण्यात आली होती, कशा प्रकारे लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल। पण जर खेडेगावामध्ये राहत असतो, तालुक्या ठिकाणी राहत असो किंवा जिल्ह्या ठिकाणी राहत असो तरी देखील आपल्या गावामध्ये कुठे ना कुठे स्टेट बँकेची शाखा असेल आणि त्या शाखेमध्ये आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आता पाहूया हा लाभ भारतीय स्टेट बँकमध्ये खाते असणाऱ्या खातेधारकांना कशा प्रकारे मिळणार आहे। हा लाभ सर्व खातेधारकांना समान मिळणार नाही। कोणाला 2 लाख रुपये मिळेल, कोणाला 3 लाख रुपये मिळेल, तर कोणाला 10 लाख रुपये देखील मिळू शकते। SBIच्या या योजनेचा लाभ आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी कोणती पात्रता ठेवण्यात आलेली आहे, कोणतं खातं आपल्याला बँकेमध्ये उघडणं गरजेचं आहे ज्यामुळे आपल्याला SBIच्या या योजनेचा लाभ घेता येईल। तर आपल्याला SBI मधून 4 ते 5 लाख रुपयाचा कसा फायदा होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया। केंद्र सरकारने स्वतः भारतीय स्टेट बँकला संरक्षण दिलेलं आहे। याशिवाय भारतीय स्टेट बँक ही भारतामधील सर्वात जुनी बँक आहे, त्यामुळे अशा बँकेमधून आलेल्या योजना कधीही फसव्या नसतात, म्हणजे त्या योजनेचा लाभ थेट खातेधारकांना मिळतो। आपल्या देशामध्ये जवळपास 140 कोटी लोकसंख्या आहे। त्यामध्ये आपण जर लोकांची संख्या मोजली त्यामध्ये 40 कोटी लोकांची खाती भारतीय स्टेट बँकमध्ये आहे। यामध्ये बऱ्याचशा लोकांनी भारतीय स्टेट बँकच्या या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांना त्याचे पैसे देखील मिळालेले आहेत। पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकने वयाची अट ठेवलेली आहे, म्हणजे सध्याचं आपलं जे वय चालू आहे त्या वयानुसारच
आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल। म्हणूनच आपण अगोदर सांगितलं, काहींना 2 लाख रुपये मिळतील, काहींना 5 लाख रुपये मिळतील, तर काहींना 10 लाख रुपयाचा फायदा घेता येईल। SBIने आणलेली ही योजना फार जुनी नाही, नवीनच आहे। त्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही या योजनेचा लाभ कसा घ्यायचा। पण बँकामध्ये गेलो तर कधी कधी बँका देखील या योजनेबद्दल आपल्याला सांगत नाही, त्यामुळे आपल्याला माहिती पडत नाही आणि आपल्याला त्या योजनेचा लाभही घेता येत नाही। प्रत्येक गरजू लोकांनी सरकारी बँकेने काढलेल्या या योजनेचा लाभ घ्यावा, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल। आता बघा, भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये आपल्याला कोणतेही अकाउंट उघडायचं असेल तर सहजरित्या आपण उघडू शकतो आणि लोक या बँकेवरती भरोसा देखील ठेवतात। बँकेमध्ये किती मोठे व्यवहार केले तरी आपले पैसे कधी बुडणार नाही याची लोकांना खात्री आहे। त्यामुळे याच SBIने ज्या ज्या योजना आणल्यात त्याच्यावरती लोकांचा तेवढाच विश्वास आहे। अगोदर या बँकेने सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी काही पैशांची अट ठेवण्यात आली होती, पण बँकेला जेव्हा समजलं काही लोकांची अशी परिस्थिती आहे ते खात्यामध्ये 500 रुपये देखील ठेवू शकत नाही, त्यामुळे SBI बँकेने हा नियम बदलला आणि झिरो बॅलन्स वरती प्रत्येक ग्राहकांना अकाउंट ओपन करण्याचा चान्स दिला। त्यामुळे भारतीय स्टेट बँकमध्ये भारतातील सर्वात जास्त खातेधारक आहेत। ज्या योजनेमधून लोकांना 7 ते 8 लाख रुपयाचा फायदा होईल, काहींना 3 लाख रुपयाचा फायदा होईल, त्या योजनेबद्दल माहितीच नाही। प्रत्येक कुटुंबातील एका तरी व्यक्तीचं खातं भारतीय स्टेट बँकमध्ये असतं। त्याचं कारण म्हणजे सर्वच लोक या स्टेट बँकेवरती विश्वास करतात, कारण ही सरकारी बँक आहे। मग या बँकेने काढलेली योजना याचा लाभ का घ्यावा नाही? या योजनेचा लाभ घेण्यासाठी बरीचशी लोक बाहेर हजारो रुपये खर्च करतात, तरी देखील त्यांना व्यवस्थित तशी योजना सापडत नाही। भारतीय स्टेट बँकने काढलेली ही योजना अगदी कमी खर्चामध्ये आहे। काही लोकांना तर अगदी मोफतमध्ये या योजनेचा लाभ घेता येतो। तर ते कसं लाभ घेता येतो ते पाहू। प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार या योजना ठरलेल्या आहेत। आपलं भारतीय स्टेट बँकमध्ये कुठलंही अकाउंट असो, मग ते अकाउंट सेव्हिंग असो, करंट असो, बिझनेस अकाउंट असो किंवा मग जनधन खाता असो, तरी देखील या योजनेचा आपल्याला सविस्तर लाभ घेता येईल। ही योजना तुमच्या वयानुसार ठरवली जाते। आपलं जर भारतीय स्टेट बँकमध्ये खातं असेल तर आपल्याला वेगवेगळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मिळत असतात, म्हणजे ATM कार्ड। या ATM कार्ड आणि क्रेडिट कार्डवरती आपल्याला लाईफ इन्शुरन्स मिळत असतो, तोही अगदी मोफतमध्ये। आपली मुख्य योजना नाहीये, मुख्य योजना दुसरी आहे आणि या गोष्टीची माहिती प्रत्येक व्यक्तीला हवी। कोणी एखाद्या व्यक्तीबरोबर कधी दुर्घटना घडली आणि त्या व्यक्तीला त्या अपघातामध्ये जास्त दुखापत झाली, तर त्या दुखापतीचा संपूर्ण उपचार फ्रीमध्ये या तुमच्या ATM कार्ड, क्रेडिट कार्डवरती होतो। म्हणजे त्याच्याबरोबर हेल्थ इन्शुरन्स जोडलेला असतो। तर आपल्या ATM आणि क्रेडिट कार्डला हेल्थ इन्शुरन्स जोडलेला आहे की नाही याबद्दल आपल्याला बँकेमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल। आता सर्वात महत्त्वाची योजना, ज्या योजनेबद्दल आपण बोलत होतो, आपलं जर भारतीय स्टेट बँकमध्ये खातं असेल तर आपल्याला टर्म इन्शुरन्स मिळतो। हा इन्शुरन्स घेण्यासाठी आपल्याला बाहेर 25 ते 30 हजार रुपये, काहींना 20 हजार रुपये, काहींना 35 हजार रुपये खर्च करावं लागतं। प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार त्याचा टर्म इन्शुरन्स ठरलेला असतो। भारतीय स्टेट बँकमध्ये प्रत्येक खातेधारकांना या टर्म इन्शुरन्सचा फायदा घेता येतो, तेही अवघ्या कमी पैशामध्ये। जर आपलं वय 20 ते 25 वयामध्ये असेल तर आपल्याला वर्षाला फक्त 1000 रुपये भरून 10 ते 20 लाखाचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो। तर आपण वर्षाला एकदाच 1000 ते 2000 रुपये भरले, त्या बदल्यामध्ये आपल्याला ते 20 लाखांचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो। ही रक्कम आपल्याला प्रत्येक वर्षी भरायची आहे। जोपर्यंत आपण ही रक्कम भरू तोपर्यंत आपल्याला टर्म इन्शुरन्स मिळत राहील। त्याशिवाय या इन्शुरन्स बरोबर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मिळतो। एखाद्या व्यक्तीला मोठी दुखापत झाली, त्याचा खर्च आपल्याला 5 लाख रुपये करायचा, आपल्याकडे पैसे नाही, तरी देखील या इन्शुरन्सच्या माध्यमातून तो हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च काढू शकतो। हा इन्शुरन्स काढण्यासाठी आपल्याला फक्त 1000 ते 2000 रुपये द्यावा लागतो। म्हणजे जर दोन्ही गोष्टीचा विचार केला तर आपल्याला भारतीय स्टेट बँकच्या या योजनेचा फायदाच मिळतो। प्रत्येक व्यक्तीने टर्म इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स असो हा काढायलाच हवा, तर त्यासाठी आपल्याला हजारो रुपये खर्च करावे लागतात। पण भारतीय स्टेट बँकमध्ये आपल्याला 1000 ते 2000 रुपयामध्ये लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो। जर आपण या योजनेचा लाभ घेतला नसेल, लगेचच भारतीय स्टेट बँकमध्ये जायचंय, त्या ठिकाणी टर्म इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स असो याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। योजना जर आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असेल तर लगेचच त्याचा फायदा घ्यायचा।